श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. तर मी निघाले होते कामावर, पण कधीतरी मी चालत देखील जाते. आज पण मी भेदा चौकापर्यंत रिक्षाने आले आणि तेथून पुढे 10 मिनिटांच्या अंतरावरती स्वामींचे केंद्र आहे. मला मग 10 मिनिटे चालत जावे लागले. काकींनी नैवेद्य दाखवायचा चालला होता. मग आम्ही आरती म्हटली. माझ्यासोबत या पाटील काकू दररोज सकाळच्या आरतीला असतात. आरती झाल्यानंतर मी दरबारात छोटीशी रांगोळी काढली. संध्याकाळी नैवेद्य दाखवण्यासाठी आवटे काकूंनी माझ्याकडे तुळशीची पाने धुवून आणून दिली होती. आज दुपारी स्वामींच्या दरबारात शांतता होती. तोपर्यंत या मॅडम आल्यात. त्या कन्याशाळेमध्ये शिक्षिका आहेत. त्या दररोज न चुकता स्वामींच्या केंद्रात येऊन जपमाळ केल्याशिवाय जात नाहीत. नंतर मॅडमनी स्वामींनी त्यांच्या आयुष्यात जे काही केले, त्यांना काय काय अडचणी येत होत्या, त्यातून स्वामींनीच मला बाहेर कसं काढलं त्या सांगत होत्या. तोपर्यंत केंद्राच्या बाहेरून एक पायी दिंडी जात होती. मला थोडेच दर्शन झाले. नंतर दुसऱ्या सेवेकरी ताई दर्शनासाठी आल्या. त्यांना जपमाळ जप करता येत नव्हती, कारण त्यांची हाताची बोटे वाकडी आहेत. तरी पण त्या मला म्हटल्या की जमल तशी जपमाळ जप केली तर चालेल का? मी म्हटलं हो, का नाही चालणार. तुम्ही मनापासून करा, स्वामींपर्यंत तुमची सेवा नक्कीच पोहोचेल. संध्याकाळची 6च्या आरतीचे टायमिंग झाले होते. छान आरती म्हटली आणि आपल्या इथे गुरुचरित्र पारायणासाठी बऱ्याचशा महिला तयार झाल्या आहेत. त्यांचे व सप्ताहाचे नियोजन करण्यासाठी सर्वजण बसले होते. मग मला शॉप बंद करायला आज उशीरच झाला. 8 वाजता मीटिंग संपली आणि गलांडे काका धोंडेवाडीला जाताना मी तुम्हाला घरी सोडतो म्हटले होते, त्यामुळे मी निश्चितच होते. मग मी काकांच्या गाडीत बसून निघाले घरी. चला तर मग पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.